गणपती बाप्पांचं अनमोल सहकार्य या भूतलावर असल्यामुळं मांगल्याची देवता आहे आणि त्यामुळं जगाच्या पाठीवर कोणतंही कार्य करायचं म्हटलं की आधी गणपती बाप्पांचं चिंतन असतं. जगातला कुठलाही ग्रंथ बघा, ज्यांच्याविषयी सकल विश्वानी वर्णन करावं, ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती, तू तव ज्ञानाचीच प्रत्यक्ष मूर्ती, परिपुससी जे अर्थी ते कडली मज. ज्यांच्याविषयी जगातल्या सगळ्या साधू संतांनी बोलावं, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. पण असे ज्ञानोबराय सुद्धा ज्यावेळेस ग्रंथराज ज्ञानेश्वरीची रचना करतात तर ज्ञानेश्वरीच्या आरंभीला सुरुवातीला गणपती बाप्पांचं वर्णन करतात. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तू चिगणेशु सकलार्थमती प्रकाशु. वा म्हणे श्री निवृत्तीदास गुरुजी अवधारी जोजी. गणपती बाप्पांचं खूप अनमोल सहकार्य आहे. कोणती सामान्यातली सामान्य पूजा घरामध्ये आयोजित करा किंवा विशेषातली विशेष कर्मकांडाची पूजा करा, भूदेवाच्या मुखातून सगळ्यात पहिला शब्द एकच निघणार, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. जगाच्या पाठीवर गणपती बाप्पा. श्रीमद भागवत कथा सर्वांची पाठ आहे मुखोद्गत. समुद्र मंथन झालं होतं ना, समुद्र मंथन. समुद्र मंथनामध्ये सगळं झालं होतं. मंदाराचल नावाचा पर्वत आणला गेला, वासुकीचा सर्प केला गेला. मंथन करण्याकरता दोन्ही बाजूने देव दैत्य हजर आहेत, पण मंथन करता 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 मंदाराचल त्या समुद्राच्या आत खड्डा करून आतमध्ये चालला होता. का म्हटले, सगळं झालं होतं पण गणपती बाप्पांचं चिंतन करायला विसरले होते, म्हणून कामामध्ये विघ्न निर्माण झालं. आणि तेवढ्या विघ्नाकरता जगाच्या बापाला म्हणजे भगवान परमात्म्याला कच्छ अवतार धारण करावा लागला. कासवाचा अवतार धारण केला. आपल्या पाठीवर त्या ठिकाणी तो मंदराचल नावाचा पर्वत ठेवला. नंतर त्या ठिकाणी मंथन चालू झालं. गणपती बाप्पाचं चिंतन करायला विसरले. कारण गणपती बाप्पा ही मांगल्याची देवता आहेत. आपण प्रमाण ऐकलं, सुखकारक तू दुःख विदारक, दुरित तिमिर आरका, चिंतामणी तू अष्टविनायक, सकलांची देवता, तूच ईश्वरा साह्य करावे, तूच ईश्वरा साह्य करावे, हा भव सिंधू तराया. शास्त्रकार सांगतात तूच ईश्वरा साह्य करावे. जगाच्या मालकाला सुद्धा हा भवसिंधू सागर तरुण नेण्याकरता गणपती बाप्पांचं अनमोल सहकार्य आहे. म्हणून गणपती बाप्पा सामान्य नाही. फक्त अडचण अशी आहे, ज्या पद्धतीनं पूजन व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं गणपती बाप्पा अजूनही समाजाला कळालेले नाही. म्हणून पूजन तर हजारो वर्षापासून चालू आहे, पण बाप्पाची कृपा मात्र अजूनही कोणावर वर्षाव करताना दिसत नाही. गणपती बाप्पांची पूजा करण्याची पद्धत विधी वेगळी आहे आणि आपण करतो तो विधी वेगळी आहे. म्हणजे आपला तसा ठाव ठिकाणाच नाही म्हणा कुठल्याच बाबतीमध्ये. कळतंय ना माझं बोलणं, समजतंय ना तुम्हाला? गेल्या 3 वर्षाच्या आधी आमच्या भोले बाबाची आठवण चुकूनही कोणाला येत नव्हती. 3 वर्षाच्या आधीच सांगतोय. आता 3 वर्षापासून थंडीमध्ये आमच्या भोले बाबाला काय थंडी वाजीन याचाही विचार करत नाही, लगेच चालूच आहे टाकणं. देव भेटणं वेगळं आहे आणि भेटलेल्या देवाचा खरा परिचय होणं खूप वेगळं आहे. अजूनही लक्षात घ्या. तसं गणपती बाप्पा आहे. गणपती बाप्पांचा खरा पूजनाचा विधी. गणपती बाप्पा सुख प्रदान करणारी देवता आहे, मांगल्याची देवता आहे. मांगल्यता आणि सुख भगवंत आपल्याला देत असतात गणपती बाप्पा. पण हे सगळं करत असताना सगळ्यात पहिली जर प्रोसेस कोणती असेल ना
तर जो याचक गणपती बाप्पांकडे जातो, सगळ्यात पहिली प्रोसेस आहे, त्या याचकांनी आपल्या चुका बाप्पांच्या समोर व्यक्त व्हाव्यात, व्यक्त कराव्यात. बाप्पा आपल्या मोठ्या उदरामध्ये मोठ्या कानातून श्रवण करून आपल्या चुका अंतरंगामध्ये साठवतात आणि आपल्याला सुख प्रदान करतात. पण असे किती लोक आहेत जे गणपती बाप्पांच्या समोर उभं राहून आपल्या चुका व्यक्त करतात? अहो, चूक आम्ही स्वीकारतच नाही की आम्ही केली म्हणून. व्यक्त होण्याची पद्धत फार लांब आहे. पण शास्त्रकारांचं मत आहे, तुझा अपराधी मी खरा आहे इक्षुच्या नगरा, माझी येऊ दे करुणा, तुझ लागी गजानना, गजानना तुझ लागी गजानना, गजानना मज जावे एक टंका, तुझ माग करूया गणपती बाप्पांच्या समोर आधी व्यक्त व्हावं लागतं. तुझा अपराधी मी खरा. गणपती बाप्पांच्या समोर व्यक्त झाल्यानंतर गणपती बाप्पा आपल्या चुका पदरात घेतात आणि नंतर सुख आपल्या पदरामध्ये टाकत असतात. मांगल्याची देवता, देव पंचायतनामध्ये पहिली देवता गणपती बाप्पा. दुसरी देवता आहे, शास्त्रकार सांगतात, भगवान श्री देवादिदेव महादेव. काय करतात महादेव म्हटले, जगतामध्ये मांगल्यतेपासून तर प्रलयन काल स्थितीपर्यंत आपल्याला कायम उचलून अंगाशी लावणारी देवता, आलिंगन देणारी देवता देवादिदेव महादेव आहेत. महादेव अलीकडच्या काळामध्ये टॉप ट्रेंडिंगला आहेत आमचे महादेव. टॉप ट्रेंडिंगला म्हणजे इंस्टाग्राम उघडलं तरी महादेवच, व्हॉट्सअप उघडलं तरी महादेवच, फेसबुक उघडलं तरी, ट्विटर उघडलं तरी महादेव, डोळे उघडले तरी महादेवच दिसतात. का दिसत असतील? कारण ही एकटी देवता अशी आहे, ज्या देवतेनं शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जगातले सगळे देव आपल्याकडे स्वीकारतील, परंतु शरीरातला प्राण गेल्यानंतर सुद्धा उचलून आपल्याला आलिंगन देणारी एकमेव देवता म्हणजे देवादिदेव महादेव आहे. स्मशानभूमीमध्ये ज्यावेळेस त्या प्रेताला नेल्या जाताना, त्या मुलांना शांत करा जरा. शांत म्हणजे ज्याचे आहे त्यांना फक्त मांडीवर घेऊन बसा. बरोबर शांत बसतात ते. ऐका, इकडे लक्ष द्या. हो मावशी, झालं इकडे बघा. त्या प्रेताला ज्यावेळेस स्मशानभूमीमध्ये नेल्या जाते ना, आपल्याला कळत नाही, पण आपले पूर्वज काय सांगतात की जीव गेल्यापासून तर 13 दिवसापर्यंत तो भटकत असतो.